थोडक्यात राजकारणातून निवृत्त होत आहे की काय? इच्छा तर आहे माझी निवृत्त होण्याची. कारण काय आहे की जितकी घाणेरडी राजनीती मी महाराष्ट्रामध्ये बघत आहे, मला असं वाटतं की चांगल्या माणसाची काही इथे हे नाही आहे. तुम्ही कितीही चांगलं काम करा, इन दी एंड लोक जातीच्या आधारावर तुम्हाला मतदान करणार, कोणीही काम बघणार नाही. आणि तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, तुमचं कॅरेक्टर काय आहे, हे काहीही लोकांना हे नाही आहे. इन दी एंड जाऊन ते फक्त जाती आणि धर्माच्या आधारावर मतदान करत असेल तर हे खूप वाईट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि दुसरीकडे मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या प्रकारे जे राजनीतीमध्ये काहीतरी नैतिकता होती ते आज नाही आहे, कुठेही नाही आहे. कोणत्याही पक्षामध्ये ते नैतिकता राहिलेली नाही आहे. संध्याकाळी एका पक्षामध्ये असतो, आपण उठल्यानंतर सकाळी आपल्याला हे होतो की नाही तो या पक्षातून त्या पक्षामध्ये गेलेले आहे. तर काही आयडिओलॉजी राहिलेली नाही आहे. पैशासाठी, सत्तेसाठी अशा उड्या मारत चाललेला आहे. ते माझा स्वभाव तसा नाही आहे. मी तर ऍक्सिडेंटली एक 28 दिवसामध्ये आमदार झालं होतं, 22 दिवसामध्ये खासदार झालं होतं. म्हणजे माझ्यापेक्षा मला असं वाटत नाही कोण इतकं नशिबवान असेल की 2 टर्म्स सलग मी एक आमदार आणि खासदारकी का हे झालं. आणि हे जे 2 पराभव झालेले आहे ते माझ्या समाजातले जे लोकांनी पैसे घेतले होते भारतीय जनता पार्टीकडून किंवा शिवसेनेकडून, त्यांचाही मोठा हे. आणि अशा प्रवृत्तीचे लोक अजून वाढणार आहे. कारण सगळ्यांना माहीत पडलेलं आहे की बाबा हे फुकटाचे पैसे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतं. म्हणजे ते 200 मतं घेणारा असो त्यालाही पैसे देण्यात आले होते, 2000 मतं घेणारा आहे त्यालाही पैसे देण्यात आले होते. तर तुम्ही कोणत्याही सामान्य राजनीती करणाऱ्या माणसाकडे असू शकत नाही, आपण कम्पेअर करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये खूप वाईट हे आहे. तर बघू आता काय.